वाढवण्याचं काम हे सातत्याने केलेलं नाही. तेच प्रयत्न या पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा पण राहणार आहे. परंतु हे करत असताना पण देखील पक्ष संघटना अजून कशी वाढेल, विशेषतः ग्रामीण भागामध्ये पण देखील आज पक्ष संघटना वाढलेलीच आहेत. परंतु ज्या भागामध्ये लोकप्रतिनिधी नाही त्या भागामध्ये अजून ताकद कशी या शहरामध्ये आणि विशेषतः भागामध्ये आपल्याला निर्माण करता येईल हा बघण्याचा मानस घेऊन मी आदरणीय शिंदेसाहेब साहेबांबरोबर जिद्दीने आणि जोमाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांनी मला हे बहुमान दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक राजकीय प्रश्न आपल्या मनामध्ये पण आहेत, पण तो वेळेवरती कशा पद्धतीने उत्तर द्यायचं, कशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलायचे हे एक वेगळ्या व्यासपीठावरती आपल्याला सर्वांना बोलता येईल. ठीक आहे, आता काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो हे दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ते एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन. परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत, आभार आणि विशेषतः आदरणीय शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे पूर्ण ताकदीने ती मी निभवल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास मी या अगोदर देखील सांगितलेलं आहे की